पहिला मी हा सुरुवात करतो की व्हॉट डू मीन बाय राईट अ नोट. टिप लिहा, रायटिंग अ नोट. ह्याचा अर्थ असतो की तो जो सब्जेक्ट दिलाय त्या सब्जेक्टच्या सगळ्या डायमेन्शन्स बद्दल बोलणं, व्हॉट, हाऊ, व्हाय, ह्या सगळ्या गोष्टींवर. जसं की विचारलं की भारताच्या किंवा लोकशाही ह्या टॉपिकवर तुम्ही टिप लिहा. तुम्ही काय लिहाल बरं? लोकशाहीचा उगम कुठून झाला, कसा झाला, तो आत्ता भारतामध्ये कसा फंक्शन करतोय, त्याची सकारात्मक बाजू, नकारात्मक बाजू, काय कारण आहेत, टिप लिहा. ओके, यू आर कव्हरिंग दॅट पर्टिक्युलर टॉपिक इन होलिस्टिक मॅनर. टॉपिक आत्ता विचारलाय तो आहे की भारतातील कुटुंब संस्था आणि विवाह संस्था ह्यामधील सद्यकालीन प्रवाह, ह्यावर टिप लिहायची. आपल्या बॉडीमधला मेजर पार्ट जो असेल, जवळजवळ 60-70% पार्ट, हा नक्कीच भारतातली कुटुंब संस्था आणि विवाह संस्था ह्यामध्ये काय बदलतंय, सकारात्मक आणि नकारात्मक दृष्ट्या, हाच असेल. पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं, त्यांनी विचारलेले नोट, तर कदाचित तुम्ही एक मुद्दा आणखी ऍड करू शकता. तो म्हणजे ह्या बदलासाठी कुठले कारण, कुठले घटक कारणीभूत आहेत. कळतंय? हे तुम्हाला ओळखायचंय प्रत्येक शब्दामध्ये. लक्षात घ्या, परत बघा. मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना, चांगल्या सिव्हिल सर्वंटची, ब्युरोक्रॅटची क्वालिटी ही असते की जे विचारलंय तेवढंच बोल, ना जास्त ना कमी. ओके, म्हणून तुम्हाला कमांडची सगळ्यांची ओळख पाहिजे. मी तुम्हाला आय विल मेक शुअर की तुमच्या ह्या 2 सेशन्समधून तुम्हाला सगळ्या शब्दांची ओळख होऊन जाईल. म्हणजे अनालाइज म्हणजे काय, एक्झामाइन म्हणजे काय, नोट म्हणजे काय, एक्सप्लेन म्हणजे काय, डिस्कस म्हणजे काय. तर मी तसे प्रश्न पण फ्रेम करेल की सगळ्या गोष्टींची ओळख व्हावी. नोटचा अर्थ आहे सिम्पल की कमांडिंग वर्ड आहे. तुम्ही ट्राय करा की सगळ्या गोष्टी त्याबद्दल बोलणार. जसं की जेव्हा मी ह्या गोष्टीवर टिप लिहा किंवा नोट लिहा हा शब्द वापरतोय, तेव्हा भारतातील कुटुंब संस्था आणि विवाह संस्था ह्या 2 संस्थांमधले परिवर्तन, ते पण सकारात्मक आणि नकारात्मक, हा माझा मेजर पार्ट असेल. प्लस माझ्या बॉडीमध्ये मला काय हवंय की कुठले कुठले घटक ह्यासाठी कारणीभूत आहेत. ठीक. वन मोर थिंग, जर तुम्ही क्वेश्चन नीट बघत असाल तर कुटुंब आणि विवाह संस्थेमध्ये बदल तर घडतोय, ह्या घटकांमुळे घडतोय. पण तुम्ही ऑब्झर्व कराल की आजही कुटुंब व्यवस्था आणि आपली विवाह संस्था ह्या दोन्ही संस्थांमध्ये काही सातत्य पण आहे, कंटिन्युटी पण आहे, जे की बदललेलं नाही. अशा पण काही गोष्टी की ज्या बदललेल्या अजूनही नाहीत. जर तुम्ही हा डायमेन्शन 2 लाईनमध्ये ऍड करू शकला ना, ट्रस्ट मी, तुमचा अर्धा 1 मार्क वाढला. कारण हा डायमेन्शन कुणी ऍड करणार नाहीये. टिप विचारलंय तर तुम्ही हा डायमेन्शन ऍड करू शकता. म्हणजे काय, अजून काय काय ह्या 2 संस्थांमध्ये सातत्य आहे, कंटिन्युटी आहे. कंटिन्युटी, यू आर टॉकिंग अबाउट द चेंजेस, यू आर ऑल्सो टॉकिंग अबाउट द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल चेंजेस. ॲट द सेम टाइम व्हॉट इज कंटिन्यूड इन दिस इन्स्टिट्यूशन्स हे पण तुम्ही मेन्शन करतायत. म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाला होलिस्टिकली कव्हर करतायत. हाऊ इट विल ऍक्च्युअली लुक लाईक. जर हा प्रश्न 10 मार्काचा आहे, तुम्हाला 2 ब्लँक पेजेस मिळतील. ह्या 2 ब्लँक पेजेसमध्ये तुमची डिझाईन कुठे कुठे काय असेल ह्याला आपण लगेच सेग्रिगेट करून घेऊया. तुमचा पहिले 3 ते 4 लाईन्स इंट्रोडक्शनवर जातील, काय बघू. तुमचे शेवटचे 2-3 लाईन्स तुमच्या कन्क्लुजनवर जातील नक्कीच. ह्यामधला जो मेजर पार्ट आहे की जो घटक जे काही परिवर्तनाचे सद्यकालीन प्रवाह आहेत, तर मी कदाचित असं डायरेक्टली बॉक्स टाकून देईल काय की सद्यकालीन प्रवाह और कंटेम्पररी ट्रेंड्स. ओके, सद्यकालीन प्रवाह एक टाकील. काय पहिला विचारला असेल तर कुटुंब, तर मी कुटुंब संस्थेवर लिहिल कुटुंब संस्था. आणि दुसरा मी काय लिहिल, विवाह संस्था. कुटुंब संस्था आणि विवाह संस्था ह्या 2 संस्थांमधले मी परिवर्तन छान अंडरलाईन करेल, टिक मारेल, अंडरलाईन करेल, टिक मारेल. वन मोर थिंग, इफ दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 10 मार्क्स, यू हॅव द क्रंच ऑफ स्पेस. तुम्हाला खूप कमी जागेत भरपूर काही लिहायचं आहे, खूप कमी जागेत भरपूर मुद्दे. जर हा 15 मार्काला विचारला तर आणखी आपण स्प्रेड करून लिहू शकतो. स्प्रेडमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 मुद्दे वेगवेगळे करू शकता. मी इथेच काय करू शकतो की कुटुंब संस्थेमध्ये काय सकारात्मक बदल होतोय, काय नकारात्मक होतोय, शॉर्टमध्ये 1 2 3 1 2 3 असं लिहू शकतो. ओके, विवाह संस्थेमध्ये काय सकारात्मक घडतंय, काय नकारात्मक घडतंय, 1 2 3 1 2 3 असंही लिहू शकतो. ओके, पण होतंय काय की तुमचा हा कंटेंट लिहिताना तुमच्या 2 मेजर गोष्टी मिस होत आहेत. एक, व्हॉट अबाउट घटक, कुठले घटक रिस्पॉन्सिबल आहेत. आणि आणखी एक गोष्ट मिस होती, ती घटक म्हणजे कुठला की सध्या काय सातत्य आहे, कंटिन्युटी आहे. जर तुम्ही हे 2 डायमेन्शन्स इंट्रो आणि कन्क्लुजनमध्ये ऍड करू शकले तर तुमचा स्पेस पण मॅनेज होतो आणि इंट्रोडक्शनची आयडिया पण नवीन सुचते. जसं की मी जर असतो तर मी काय केलं असतं की भारताच्या ह्या कुटुंब आणि विवाह संस्थेमध्ये परिवर्तनं घडतायत, चेंजेस घडतायत,
बिकॉज ऑफ दीज फॅक्टर्स असं कॉमा करत इंट्रोडक्शन संपवलं असतं. काय केलं असतं मी इंट्रोडक्शन मध्ये मेन्शन केलं असतं की भारतामध्ये आधुनिकता, शहरीकरण, औद्योगिकरण, जागतिकीकरण असे 3-4 शब्द तुमच्याजवळ असतील. जागतिकीकरण, शहरीकरण ह्या सगळ्या प्रक्रियांमुळे आणि आधुनिक विचारांमुळे भारतातील कुटुंब संस्था आणि विवाह संस्था ह्यामध्ये परिवर्तन होतंय, ज्यामध्ये काही सद्यकालीन प्रवाह आपल्याला निदर्शनास येत आहेत. डॅश आणि तुमचं बॉडी सुरू. इंट्रोडक्शन कळालं? सो इंट्रोडक्शन माझं असलं असतं फॅक्टर स्पेसिफिक, की कुठले कुठले कारण आहेत की ज्यानं भारतातील कुटुंब आणि विवाह संस्थेमध्ये बदलाव घडतोय, चेंज होतोय. बट त्यांनी परिवर्तन नाही विचारलंय, त्यांनी सद्यकालीन प्रवाह विचारलाय. सो तुमचा प्रश्नातला जो विचारलेला शब्द आहे तोच मेन्शन व्हायला हवा. तुम्ही तुमचा बॉक्स देताना इथं जर तुम्ही मेन्शन केलं की विवाह आणि कुटुंब संस्थेमधील बदल किंवा परिवर्तन, मी इव्हॅल्युएटर असेल तर ह्याला निगेटिव्ह मार्किंगमध्ये जाईल. का? कारण तुम्हाला जे विचारलं होतं ते तुम्ही बोलले नाही. मला काय सुचतंय ॲज अन एक्झामिनर की अरे तू चुकीचं लिहित चाललाय पुढे. मी तुला विचारलं होतं सद्यकालीन प्रवाह, तू म्हणतोय बदल. जरी दोन्ही सारखे असले तरी स्पेसिफिक गोष्टी जाव्यात. स्पेसिफिक गोष्ट जी प्रश्नामध्ये विचारली आहेत म्हणून तुम्हाला कदाचित सांगितलं असेल, मी पण सांगतो की जे प्रश्नामधले वर्ड्स आहेत ट्राय टू यूज देम ॲज युअर हेडलाईन्स. ॲज युअर हेडलाईन्स. हेडलाईन्स एक्झॅक्टली प्रश्नातले शब्द जाऊ द्या. तुमच्या मनानं नवीन इंट्रोड्यूस करण्याचा शक्यतो प्रयत्न टाळा जर शब्द असतील आपल्याकडे अवेलेबल. तर काय कराल तुम्ही की सद्यकालीन प्रवाह, कुटुंब संस्था दिस, विवाह संस्था दिस. तर तुमचा हा एक आयडिया की फॅक्टर्स तुमचे काय काय असतील, घटक कुठले असतील हे तुमचं कव्हर झालं. वन मोर डायमेन्शन जो आपण ऍड केला होता पण तो आपण इथे लिहू शकत नाही कारण स्पेस कमी पडतोय. तो डायमेन्शन आहे की सद्यकालीन परिस्थितीमध्ये जरी परिवर्तन घडत असले तरी कुटुंब आणि विवाह संस्थेमध्ये सातत्य आहे. तर मी इथं फक्त लिहून ठेवतो की मी सातत्य ह्या पॉइंटवर देखील बोलेल. इथं बोलू शकतो मी. ही कंटिन्युटी आहे बाबा इथं. इथपर्यंत ठीक आयडिया येते. तर स्ट्रक्चर कसं दिसेल, इंट्रोडक्शन, माझी बॉडी आणि माझं कन्क्लुजन परत एकदा आपण रिडिझाईन करून बघण्याचा प्रयत्न करूया की तुमचं आता सिस्टमॅटिकली कसं दिसेल. एक्झॅक्ट फॉर 10 मार्क्स. सो अराउंड 25 to 30 वर्ड्स ऑन युअर इंट्रोडक्शन, नॉट मोर दॅन दॅट. 3 to 4 लाईन्स, दॅट्स इट. नंतर तुमचं कन्क्लुजन 3 to 4 लाईन्स. इंट्रोडक्शन माझं काय असेल की भारतात और भारतीय समाजामध्ये एक्झॅक्टली वर्ड्स बघा काय. ऑफकोर्स त्या मॉडेल आन्सरपेक्षा वेगळे असतील. हे फार मी नॅचरल आणि अजून कंटेंटवाल्या गोष्टी तर सांगेल ऑन लाईव्ह ऑन स्टेज. तर भारतीय समाजामध्ये आधुनिकता, जागतिकीकरण, शहरीकरण, स्थलांतर ह्या सगळ्या किंवा औद्योगिकरण ह्या प्रक्रियांमुळे कुटुंब आणि विवाह संस्थेमध्ये परिवर्तन घडत आहेत, ज्यामुळे कुटुंब आणि विवाह संस्थेमध्ये सद्यकालीन प्रवाह आपल्याला दिसत आहेत. फुल स्टॉप. कळलं मागेपर्यंत? ओके. मग माझी हेडलाईन काय? हेडलाईन सद्यकालीन प्रवाह और कंटेम्पररी ट्रेंड्स. ओके. मग तुमच्यावर आहे सकारात्मक आणि नकारात्मक वेगळं करून लिहायचंय की सलग लिहायचंय. मी टाकेल ए टाकेल कुठला जो विचारला असेल कुटुंब संस्था. ओके. तर दुसरा पण आणखी काय याच्यामध्ये ऍड करतो. जर 10 मार्काचा प्रश्न असेल, इंट्रो आणि कन्क्लुजन सोडून 10 वेगवेगळे मुद्दे मला तुमच्या बॉडीमध्ये पाहिजेत. किती? 10. 15 मार्काचा क्वेश्चन असेल, जनरली इंट्रो आणि कन्क्लुजन सोडून बॉडीमध्ये मला 15 पॉइंट्स हवेत, 15 मुद्दे हवेत. हा कुठेही नियम नाहीये, हा रिटर्न नियम नाहीये, पण हा अलिखित नियम आहे. तुमचे कॉम्प्युटर्स एवढे लिहिणार आहेत. 10ला 10, 15ला 15. 10 मुद्दे म्हणजे कसे? कुटुंब संस्थेमध्ये 5 ते 6 मुद्दे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मिळून, म्हणजे सकारात्मक किती मुद्दे येतील? जवळजवळ 1 2 3. इकडे नकारात्मक 1 2 3. और लिनियर फॅशन मध्ये काय लिहाल? कुटुंबामध्ये सकारात्मक 1 2 3, नकारात्मक है ना 1 2 3. असं पण होऊ शकतं. वन मोर व्हेरिएशन. सकारात्मक 4 लिहा, नकारात्मक 2च लिहा, तेही चालतं ना. सकारात्मक 4 लिहा. विवाह संस्था, विवाह संस्थेमध्ये परिवर्तन 1 है ना, की तुम्ही लिहाल इथे बी टाकून द्या की सकारात्मक 1 2 3 4, नकारात्मक है ना 1 आणि 2. ओके. काय लिहाल ट्रेंड्समध्ये, ह्या बॉडीमध्ये काय लिहिलं असतं? कुटुंब संस्थेमध्ये काय परिवर्तन घडतंय? एक परिवर्तन की ते मोर न्यूक्लिअराइज बनत चालले. प्रॉब्लेम असा होतो की न्यूक्लिअर फॅमिली किंवा विभक्त कुटुंब पद्धती सकारात्मक की नकारात्मक ह्यावर आपण जज करू शकत नाही.
ती सकारात्मक आहे की नकारात्मक आहे आपण जज करू शकतो का? नाही. सकारात्मक पण असेल, नकारात्मक पण असेल. फॉर एक्झाम्पल डिवोर्सेस इन मॅरेजेस, घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय. हे सकारात्मक की नकारात्मक? हु आर यू टू डिफाईन दॅट, हु आर यू टू जज दॅट? तुम्ही जज करू शकत नाही, तुम्ही डिफाईन करू शकत नाही. ही न्यूट्रल कन्सेप्ट आहे. म्हणून अशा कन्सेप्टमध्ये, अशा प्रश्नांमध्ये जिथे आपण सकारात्मक आणि नकारात्मक वेगळं फोडू शकत नाही, तिथे आर्टिफिशियल सेपरेशन करण्याचा प्रयत्न टाळा. न्यूट्रल ट्रेंड लिहा, न्यूट्रल ट्रेंड. म्हणून मी काय करेल, ही गोष्ट टाळून देईल. सकारात्मक नकारात्मक करणार नाही, मी सरळ सरळ ट्रेंड लिहिल. मी फक्त तुम्हाला दाखवलं की इथे सकारात्मक नकारात्मक करणं शक्य नाही. बघा, संयुक्त कुटुंब पद्धतीपासून विभक्त कुटुंब पद्धती बनतीये, न्यूक्लिअर फॅमिलीज बनतात. हे सकारात्मक की नकारात्मक? कुठे टाकणार तुम्ही पॉईंट? तो सोडून देणार? तो मुद्दा असा आहे, अशा वेळी सोडून द्यायचं. नकारात्मक सकारात्मक लिहायचं नाही, मुद्दा आपल्याला महत्वाचा आहे, नॉट नकारात्मक सकारात्मक. तर म्हणून तुम्ही काय लिहाल? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 5 ट्रेंड्स इकडे, 5 ट्रेंड्स इकडे. लिस्ट करू आपण की कुठले कुठले ट्रेंड्स होऊ शकतात, कंटेम्पररी ट्रेंड्स. एक काय की संयुक्त कुटुंब पद्धतीकडनं विभक्त कुटुंब पद्धती हे पहिला ट्रेंड आहे. कुटुंब पद्धतीमध्ये अजून काय बदलतंय? महिलांचं स्थान हे वधारतंय, बरोबर. त्याला मी लिहिल की डिक्लाइन इन पॅट्रियार्की, ग्रॅज्युअल डिक्लाइन इन पॅट्रियार्की, पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये घट होत चालली आहे, हा एक ट्रेंड. अजून वृद्धांचा जो आदर सन्मान किंवा त्यांचं कुटुंबामधलं स्थान आहे हे डिक्लाइन होत चाललंय. ओके, वृद्धांचा दर्जा घसरत चाललाय. वृद्धांबद्दल पण लिहिल. आणखी कोणी सांगा कुटुंबाबद्दल काय बदलतं? तुम्ही काय मेन्शन केलंय? हा, चला, कुटुंब पद्धतीमध्ये आणखी एक परिवर्तन होत आहे ते की मुलांच्या संगोपनावर अधिक भर दिला जातोय. मुलांच्या संगोपनाच्या ह्या रोलमध्ये है ना, संगोपन और त्याला आपण म्हणू चाइल्ड नरिशमेंट, सोशलायझेशन, संगोपनावर अधिक भर दिला जातोय. हा पण एक मुद्दा येऊ शकतो. आणखी एक मुद्दा, व्यक्तिवाद, इंडिव्हिज्युअलिझम वाढतंय किंवा कुटुंबामधले आंतरसंबंध ह्यामध्ये एक दुरावा निर्माण होतोय, हा पण तुम्ही मेन्शन करू शकता आधुनिकतेमुळे. तर कुटुंबामधील आदर किंवा तो आंतरसंबंधांमधला दुरावा, मला एवढंच सांगायचं की तुम्ही हे पॉइंट्स मेन्शन करत चालू शकता. हे आर कंटेम्पररी ट्रेंड्स इन दॅट कुटुंब संस्थेमध्ये. तसंच विवाह संस्थेमध्ये देखील काही कंटेम्पररी ट्रेंड तुम्ही ऑब्झर्व करत असाल. काय? येस, विवाह संस्थेमधलं एक मेजर ट्रेंड आहे तो म्हणजे काय? आंतरजातीय आणि आंतरधर्मीय और ॲटलिस्ट इंटरकास्ट मॅरेजेस ह्यांचं प्रमाण वाढतंय. दुसरं, विवाहाचा पर्पज, विवाहाचं एज बदलत चाललंय. विवाहाचं वय वाढतंय, विवाहाचा पर्पज म्हणजे गोल जो आहे तो कंपॅनियनशिप, मित्रत्व है ना, पार्टनर्स आपल्याला हवेत, ना की ड्युटी म्हणून. तर विवाहाचा जो विवाह संस्थेमधला जो गोल आहे त्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो बदलत चाललाय. आपण हा मेन्शन करू शकतो, दृष्टिकोन बदलत चाललाय. विवाह संस्थेचं विवाहाच्या वेळीचं वय देखील वाढत चाललंय, हे आपण मेन्शन करू शकतो. विवाह संस्थेमध्ये जे काही पार्टनर्स आहेत ह्यांच्याबद्दलची जी रिलेटिव्ह इक्वॅलिटी आहे, त्यामध्ये समानता, प्रेम हे वाढत चाललंय. तर हे मूल्य, समानता आणि प्रेम हे वाढत चाललंय. येस, घटस्फोटांचं प्रमाण वाढत चाललंय. आणखी एक ट्रेंड की विवाह संस्थेला अल्टरनेटिव्ह निर्माण होत आहेत, पर्यायी संस्था निर्माण होत आहेत. पर्यायी संस्था जसं की लिव्ह इन रिलेशनशिप्स. ओके, आणखी पर्यायी संस्था की सिंगल पॅरेंट फॅमिलीज किंवा है ना की सिंगल राहणं, सिंगलहुड पण है ना, तुम्ही हा पण मेन्शन, हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस पण इज गुड पॉईंट. ओके, तुम्ही हा पण मेन्शन करू शकता नक्कीच. नाही, अरे नाही, आहेच की, त्याला काय आहे ना, आहे की, नक्की आहे. त्याबरोबर अजून एक बेटर सांगतो मी त्याबद्दल, रजिस्टर्ड मॅरेजेसचं प्रमाण वाढत चाललं. लिगल मॅरेजेस, रजिस्टर्ड मॅरेजेसचं प्रमाण तुम्ही हा मेन्शन करू शकता. होमोसेक्शुअल मॅरेजेस, समलैंगिक विवाहांमध्ये देखील वाढ होत चालली आहे, तुम्ही हा देखील मेन्शन करू शकता. सो वी हॅव लॉट ऑफ ट्रेंड्स, यू आर लॉट ऑफ कंटेंट. होमोसेक्शुअल किंवा समलैंगिक विवाहांमध्ये देखील वाढ होत चालली आहे. द पॉइंट वॉज नॉट अबाउट द कंटेंट. गुड पॉईंट, आय मीन आय रिअली मिस दॅट, पण ते कंटेंटमध्ये आहे. तुम्ही सॉरी ते राहून गेलं म्हणजे. तर प्रेमविवाह, लव्ह मॅरेजेसमध्ये प्रमाण वाढतंय, तुम्ही हे नक्की मेन्शन करा. प्रेमविवाह, आंतरजातीय विवाह, विवाहाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं, विवाहाच्या वेळीचं वय वाढणं, समानता आणि प्रेमावर हे विवाह संस्था है ना जी घडती आहे, जी बदलत चालली आहे. दिस आर द ट्रेंड्स. वी हॅव, मी म्हणलं ना की आपण बसलो तर 20 पॉईंट इकडे 20 पॉईंट तिकडे काढू शकतो. पॉईंट इज अबाउट रायटिंग ओनली 5 पॉईंट्स विच आर प्रायोरिटी. 5 मुद्दे, पॉवरफुल मुद्दे कुटुंबाबद्दल, 5 पॉवरफुल मुद्दे विवाहाबद्दल. ओके, तर ह्या स्टाईलमध्ये आपण जाऊया का पुढे?
अशी स्ट्रक्चरिंग करायची आहे का तुम्हाला मॉडेल्समधनं जायचं आहे, कसं सांगता तुम्ही सांगा मला. स्ट्रक्चरिंग इज फाईन राईट. स्ट्रक्चरिंग डिस्कशन लाईव्ह जाऊ आपण. 10 मिनिटाचं काम आहे. तुम्ही जर ती PDF स्लाइड केली, फ्लिप केली तर तुम्हाला ते वाचता येतं. पण लेट इट बी व्हेरी नॅचरल. ओके, ते काय आहे नेमकं, तुम्हाला लिहायचं आहे काय. कारण त्या PDF मध्ये अशा काही गोष्टी ज्या तिथे PDF मध्ये मेन्शन नाही होऊ शकत, जे मला इथूनच सांगावं लागेल. जसं की कन्क्लुजन कसं करता येईल ह्या प्रश्नाचं. कन्क्लुजन जाऊ शकतं तुमच्या सद्यकालीन ह्या सातत्यावर. म्हणजे काय, आपण पूर्ण प्रश्नामध्ये सगळीकडे ह्या संस्थांमधल्या सद्यकालीन प्रवाहांबद्दल बोललो, पण ह्या संस्थांमध्ये काही सातत्य आहे का, कंटिन्युटी आहे का, हा पण मेन्शन करणं इज आवर नोट. काय सातत्य बरं, काय सातत्य म्हणजे ॲज अ कन्क्लुजन माझं काय गेलं असतं, काय आता मी फक्त पॉईंट जनरेट करतोय, कसं लिहायचं मी सांगतो तुम्हाला. काय कंटिन्युटी आहे, चला हा पण पॉईंट आहे. न्यूक्लिअर, सर्वांना माहित असं करायचं की न्यूक्लिअर टू जॉईंट हे एक सायकल चालतंय. पण सोपं करून सांगतो की कुटुंब संस्था है ना आणि विवाह संस्था, फिलॉसॉफी बघा काय, कुटुंब आणि विवाह संस्थेमध्ये आपण बदल बघतोय. इवन असा बदल बघतोय की एक गुजरातमधल्या मुलीनं स्वतःशी लग्न केलं, डिवोर्स पण केला, स्वतःशी केला. लुक ॲट दिस. त्याला मोनोगामी, सोशोलॉजिकली स्पीकिंग इट इज मोनोगामी. ओके, और सॉरी सोलोगामी, की स्वतःशी लग्न करणं. मोनोगामी इज एका पार्टनरशी लग्न करणं, सोलोगामी म्हणजे स्वतःशीच लग्न करणं. पॉइंट असा आहे की तिने लग्न तर केलं. म्हणजे कुटुंब आणि विवाह संस्थेचं महत्व आजही समाजामध्ये कायम आहे. प्रवाह बदलतायत, नवीन फॉर्म्स येतात, बदलाव घडतोय, पण कुटुंब आणि विवाह संस्था नामशेष होतीये का, अजून तरी नाही. म्हणजे सातत्य आहे. तर कुटुंब आणि विवाह संस्थेमध्ये आपण सातत्य बघतोय. आणि हे सातत्य कसं बघतोय, फॉर एक्झाम्पल ह्या दोन्ही संस्थांना लाभलेलं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आजही भारतामध्ये कायम आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आजही, रादर मॅरेजेस आणि कुटुंबामधलं जे सेलिब्रेशन आहे याचं प्रमाण वाढत चाललंय दिवसेंदिवस. ओके, तर सातत्य कुठे दिसतंय मला, की धार्मिक आणि त्याचं आध्यात्मिक जे महत्व आहे, स्पिरिच्युअल जे महत्व आहे, रिलिजियस महत्व आहे, ते महत्व आजही भारतामध्ये कायम टिकून आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली जाती व्यवस्था हिचं महत्व कुटुंब आणि विवाह संस्थेमध्ये आजही कायम टिकून आहे. जर नसतं तर नांदेडची ती हत्या झाली नसतं. राईट. तर तुम्ही हा देखील इथे मेन्शन करू शकता की जाती व्यवस्था तिचं महत्व आजही ह्या कुटुंब आणि विवाह संस्थेमध्ये कायम टिकून आहे. तर मी लिहिल कसं कन्क्लुजन, मी लिहिल असं की वरील प्रमाणे कुटुंब आणि विवाह संस्थेमध्ये जरी परिवर्तन आणि सद्यकालीन प्रवाह दिसत असले तरी ह्या दोनही संस्थांनी भारतीय समाजामध्ये तिचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व कायम राखलेले आहे. आणि त्याच पद्धतीनं जाती व्यवस्था देखील ह्या दोन्ही संस्थेमध्ये सातत्यपूर्ण पद्धतीनं प्रभावी दिसते. झालं, कळतंय. सो आयडिया इज दॅट रायटिंग आन्सर सच दॅट इट शुड बी एक्स्ट्रॉर्डिनरी, शुड बी एक्सेप्शनल, की जे कुणी विचार नाही करत ह्या गोष्टींचा आणि त्या एक्सपेक्टेड आहे ते लिहिणं आवश्यक आहे. सो द डिमांड वॉज ऑन द 3 lines. Firstly, you must mention the factors which are responsible for the contemporary trends. Secondly, major demand was about writing the contemporary trends. And thirdly, ट्रेंड जरी असले, बदलत जरी असलं तरी काय कंटिन्यूड आहे हे लिहिणं. परत एकदा कन्क्लुजन मी कसं केलं असतं, वरील प्रमाणे कुटुंब आणि विवाह संस्थेमध्ये परिवर्तन किंवा सध्याकालीन है ना की ट्रेंड दिसत असले तरी कुटुंब आणि विवाह संस्थांमधलं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व अजूनही कायम टिकून आहे. आणि ह्या दोन्ही संस्थांमध्ये जाती व्यवस्थेचा प्रभाव अजूनही भारतीय समाजामध्ये कायम टिकून आहे. फुल स्टॉप. जर तुम्हाला आणखी स्पेस मिळाला तर तुम्ही तिसरी लाईन एक सजेशन देऊ शकता की ह्या दोन्ही संस्थांना आधुनिकतेसोबत कुठेतरी मॅच करत है ना मोर लिबर्टी स्वातंत्र्याकडे है ना व्यक्ती स्वातंत्र्याकडे जाण्याची गरज आहे. जर एक चेंज म्हणून सांगू शकता, अदरवाईज ह्याची कंपल्शन नाही की अजून ह्याला बदलायची काय गरज आहे, कशी गरज आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, लिबर्टीची आवश्यकता आहे, समानतेची आवश्यकता आहे, जाती व्यवस्थेच्या पगड्यामधनं बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. हे तुमचे लास्ट लाईन असू शकली असते. ओके, आन्सर रायटिंग म्हणजे त्या PDF फॉर्मॅलिटीपेक्षा आय थिंक हे कम्फर्टेबल तुम्हाला. ओके, सो प्लीज द सेकंड क्वेश्चन आपण त्यावर फोकस करूया. ओके, शी हॅज मेन्शन्ड केस स्टडी, आय मीन एक इंटरव्ह्यूचा सीन ऑफ प्रियंका चोप्रा, वेअर प्रियंका चोप्राची मदर हॅज है ना की ॲडवाइज हर की इट्स लिबर्टी शुड बी द प्राईम इम्पॉर्टन्स इन दिस इन्स्टिट्यूशन्स. होऊ शकतं, सजेस्ट मी असं करतो ह्याबद्दल माझ्या साईडनं. जनरल स्टडीजचे पेपर आर मोर अबाउट फॉर्मॅलिटी.
Okay, GS papers and writing answers and introductions and conclusions are more about formality. These type of introductions are more suited in essay and ethics. एसे आणि ethics मध्ये हे म्हणजे समजा प्रियंका चोप्रा किंवा असे पर्टिक्युलर केसेस किंवा काय समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा हे मेन्शन करणं हे एसेला खूप सूट करतं. GS बद्दल कसं असायला हवं की समथिंग मोर फोकस्ड फॉर्मल, मोर यू कॅन से लाईक न्यूट्रल पद्धतीनं. सो आय थिंक एखाद्या 20 पैकी क्वेश्चनमध्ये असं इंट्रोडक्शन इज फाईन, पण सगळ्या क्वेश्चनमध्ये ही स्टाईल थोडीशी टाळा. एखादा प्रश्न इनोव्हेशन म्हणून ठीक आहे, बट फॉर्मॅलिटी थोडीशी अधिक GS मध्ये एक्सपेक्टेड दॅन एसे. आणि जर एसे असला असताना तर मी नक्की म्हणलं असतं की खूप सुंदर इंट्रोडक्शन. ओके, पण GS ला थोडंसं मार्क खाऊन जाईल. फाईन, ओके, लुक ॲट दिस. त्यांनी कन्क्लुजनमध्ये डिवोर्सच्या स्टॅटिस्टिक्सवर फोकस केलंय की जस्ट इंडिया हॅज ओनली 1% ऑफ द डिवोर्सेस. दिट मीन्स की द इन्स्टिट्यूशन्स ऑफ मॅरेज अँड फॅमिली आर मोर रिजिड, मोर आय मीन लाईक है ना की स्टेबल दॅन द अदर कंट्रीज. गुड आयडिया, नो इश्यूज. वन मोर थिंग माझ्या साईडनं मी तुम्हाला प्रत्येक वेळी टोकत राहील. ओके, मी इम्प्रुव्हमेंटसाठी तुम्हाला सांगत राहील. पॉईंट इज दॅट की जेव्हा प्रश्न फक्त डिवोर्सवर असला असता आणि मॅरेजवर असला असता तर तुमचं कन्क्लुजन बेस्ट ठरलं असतं. दिस क्वेश्चन इज अबाउट दिस टू इन्स्टिट्यूशन्स, मॅरेज अँड फॅमिली, म्हणून तुमचं इंट्रोडक्शन फक्त मॅरेजवर नसावं किंवा तुमचं कन्क्लुजन फक्त मॅरेजवर नसावं. तुमचं कन्क्लुजन ह्या दोन्ही इन्स्टिट्यूशनला धरून असावं, इंट्रोडक्शन सुद्धा आणि कन्क्लुजन सुद्धा. कारण कन्क्लुजन अँड इंट्रोडक्शन अँड कन्क्लुजन ऑफ बोथ द आयडियाज किंवा पूर्ण प्रश्नाचं इंट्रोडक्शन आहे. ओके, तर मी अशा वेळेस सजेस्ट करेल की अजून काही इम्प्रोवाइज करता आलं तर बघा, ॲड स्टॅटिस्टिक्स अबाउट फॅमिली ऑल्सो, मॅरेजला बॅलन्स करायला. ओके, सो दोघांची स्टॅटिस्टिक्स जाऊ द्या, दोघांचीही, कन्क्लुजनमध्ये पण इंट्रोडक्शनमध्ये पण. ओके, परत बघा, प्रश्न जर फक्त मॅरेजवर असला असता तर हे कन्क्लुजन जमलं असतं. ओके, इट्स अबाउट फॅमिली ऑल्सो. ओके, नो, गो ऑन. सेकंड क्वेश्चन प्लीज. मॅम, हरकत नाही. त्यांचा प्रश्न असा आहे की 10 मार्कमध्ये 2 सेपरेट करणं आवश्यक आहे का? नॉट नेसेसरी, बट अजून थोडं सिस्टमॅटिक होऊन जाईल. विवाहाचे ट्रेंड्स वेगळे आहेत, फॅमिलीचे ट्रेंड्स वेगळे आहेत, होऊ शकतं. तुम्ही सलग 10 जरी लिहिलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही, पण वेगळं करून लिहिलं तर अजून थोडं सिस्टमॅटिक दिसेल. फक्त निगेटिव्ह पॉझिटिव्ह करण्यापेक्षा विवाह वेगळा आणि कुटुंब वेगळं इथपर्यंत सेपरेशन इज फाईन. ओके, इट्स टोटल. हो, न्यूक्लिअर फॅमिली होते, त्याला AM शहा नावाचे थिंकर आहेत. AM शहा म्हणतात की भारतामध्ये जी जॉईंटनेस आहे ती फार ऑकेजनल आहे. आपण जॉईंट आहोत, न्यूक्लिअर पण आहोत आणि आपण जॉईंट पण आहोत. इन सिम्पल वर्ड्स की आपण न्यूक्लिअर राहतो, पण बरेचसे इम्पॉर्टंट निर्णय, सणवार, सुखदुःखाचे क्षण आपण जॉईंटली येऊन सेलिब्रेट करतो किंवा दुःख व्यक्त करतो. सो त्याला आपण फंक्शनल जॉईंटनेस म्हणतो. फंक्शनल जॉईंटनेस, नॉट कम्प्लीट जॉईंटनेस. ओके, सो पण ते थोडं ऑप्शनल टाईप होऊन जाईल. इट्स टोटली फाईन. ओके, AM शहा किंवा फंक्शनल जॉईंटनेस, पण हे पण छान मुद्दा होऊ शकला असता.